या ठिकाणी ही रॅली आपण पाहतोय. पाठीमागे मतदार जे आहे ते रॅलीमध्ये जे ते अगदी झेंडा घेऊन आणि धनुष्यबाणाला मतदान करा असं आवाहन करणारी रॅली या नळावणे परिसरात दिसते. आपल्याला पंकज कंसे आपल्या सोबत आहेत. पंकज शेठ, तुम्ही जे ती रॅली घेऊन आता इथं पठरा भागावरती आहेत, काय वाटतंय तुम्हाला नेमकं? खूप आनंदाचा माहोल आहे लोकांमध्ये. एक जनसामान्यातला एक सर्वसामान्य माणूस आज ही निवडणुकीला सामोरे जातोय आणि या निमित्तानं जनतेचा भरपूर आशीर्वाद. अगदी संध्याकाळी सहज झालेलं नियोजन आहे. तुम्ही पाहू शकता इतक्या मोठ्या संख्येनं या ठिकाणी सर्व मतदार नागरिक, या कुटुंबावरती प्रेम करणारी माणसं, शिवसेना पक्षावरती प्रेम करणारी माणसं, शरदांवरती प्रेम करणारी माणसं, एकनाथजी शिंदे साहेबांवरती प्रेम करणारी माणसं, तळागाळातून आलेली सर्व समाज घटकातील सर्व माणसं या ठिकाणी आपल्यावरती पाठिंबा आणि प्रेम दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेत. मी त्यांचे मनापासूनचे आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या रॅलीच्या माध्यमातून तुम्ही आज दिवसभरामध्ये कोणकोणत्या मतदारसंघाच्या कोणकोणत्या गावांमध्ये पोहोचणार आहात? प्रत्येक गावातल्या वाडीवरती आणि प्रत्येक गावामध्ये आम्ही या निमित्ताने जाणार आहोत आणि त्या भूमीला वंदन करून या ठिकाणी आम्ही एक मानवंदना देणार आहोत की या निवडणुकीच्या माध्यमातून त्या प्रत्येक भूमीला आपले पाय पुन्हा लागले पाहिजेत, असा या मागचा हेतू आहे. मधल्या काळामध्ये अकाली जाणं, अजितदादांचं जे अपघाती जाणं झालं, याचा या आता निवडणुकीवरती काही परिणाम होताना दिसतोय का तुम्हाला? प्रचार खूप मंदावलेला आहे. शेवटी ते आपल्या सर्वांचे नेते होते. या राज्यातील जनतेसाठी त्यांचं आयुष्य त्यांनी खर्च केलेलं आहे आणि किती नाही म्हणलं तर मग एक शेवटी प्रचार थांबवण्याची सगळ्यांची प्रतिक्रिया देतात. आम्ही देखील एकदम अतिशय शांततेने, कुठलाही डामडोल न करता अतिशय शांततेच्या मार्गाने या ठिकाणी आजीजांना श्रद्धांजली वाहत असताना ही रॅली सुद्धा एकदम शांततेने करत कोणताही मोठा बडेजाव न करता या ठिकाणी चाललेलो होतो. तुम्ही आता हा जो प्रसार आहे हे करताना हे सगळं करताय आणि माहोल जो आहे तो धनुष्यबाण बनवण्याचा जो आहे तो तुमचा हेतू आहे, परंतु हे करत असताना राजकीय टीका टिप्पण्या 2 दिवसामध्ये होत आहेत. यावरती तुम्हाला काय वाटतंय का बाबा? आपण सोशल मीडियावरती पाहतोय अनेक टीका होत आहेत, याला काय तुमचं उत्तर असेल? बघा, निंदकाचे घर असावे शेजारी, त्या म्हणण्याप्रमाणे यांनी या समोरच्या व्यक्तीने किती जरी टीका केल्या तरी त्यांच्या टीकेला आम्ही भीक घालत नाही. आम्ही जनतेच्या विकासावरती आणि जनतेला न्याय देण्यासाठी, जनतेचे सर्वसामान्य प्रश्न सोडवण्यासाठी म्हणून आम्ही जनसेवक या निवडणुकीमध्ये आम्ही उतरलेलो आहोत. आम्हाला फक्त जनता हेच एकच धोरण माहिती, जनता सांगेल ते आणि जनतेसाठी वाटेल ते. विरोधकांच्या टीकेला काही अर्थ उरलेला नाहीये. त्यांना कळलेला त्यांचा पराभव जवळ आलेला आहे आणि म्हणून या काहीतरी टीका करून मतदारांचं दुर्लक्षित, मतदारांना थोडस काय म्हणूया आपण, ते थोडस वेगळी घटना चाललेली असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यातून काही निष्पन्न होणार नाहीये. जनतेला माहिती खरा कामाचा माणूस कोण आहे, जनतेच्या अडचणीत वेळोवेळी धावून येणारा माणूस कोण आहे, जनतेप्रती निष्ठा असणारा माणूस कोण आहे. म्हणून जनतेला त्यांनी किती जरी फसवण्याचा प्रयत्न केला तरी जनता कोणत्याही त्यांच्या भूलथापांना बळी पडणार नाहीये. आणि एका सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीला आणि एक नवीन चेहऱ्याला या जिल्हा राजुरी बेल्ला जिल्हा परिषद गटामध्ये परिवर्तनाच्या नांदीमध्ये सर्वसामान्य जनता ही सहभागी झालेली आहे. त्याचप्रमाणे आमच्या राजुरी गावातील आमचे एक सर्वसामान्य व्यक्तिमत्व असणारं एक अजातशत्रू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांना ओळखलं ते आणे पठार भागावरती, ते आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक, एक ज्येष्ठ शिवसैनिक आणि आणे पठार भागाचा सन्मान व्हावा या हेतूने सर्व पठार भाग सुद्धा या ठिकाणी एकवटलेला आहे. आदरणीय शांताराम बापू दाते या ठिकाणी पंचायत समिती गणाचे उमेदवार आहेत. त्याचप्रमाणे आपल्या बेल्ले गावातील एक दानशूर व्यक्तिमत्व, बेल्ले गावचे विद्यमान उपसरपंच आणि त्यांच्या माध्यमातून सुद्धा एक फार मोठ्या प्रमाणाचं काम या ठिकाणी बेला या ठिकाणी उभं राहिलेले ते राजेंद्रजी पिंगट. या तिन्ही उमेदवारांच्या प्रचारार्थ सर्व मंडळी जमलेली आहेत आणि सर्वांना निश्चितपणाने या तिन्ही उमेदवारांचा भरघोस मतांनी विजय होताना आपल्या सगळ्यांना 9 तारखेला दिसेल असा आशीर्वाद या ठिकाणी व्यक्त करतो. तुम्हाला एक शेवटचा प्रश्न, तुम्ही मागील काळामध्ये या ठिकाणी पाणी पुरवठा जे ते केलेला आहे, पाणी जे टँकरमुळे दिलेलं आहे, परंतु या ठिकाणची शेती जी आहे ती कोरडवाहू दिसते. निवडणुका येतात जातात पण शेतकऱ्यांचा प्रश्न हा असाच राहतो. यासाठी काही उपाययोजना भविष्यात तुम्ही राबवणार आहात का? निश्चितपणे आता जनतेसाठी आपला सर्वस्व देण्याचं माझं धोरण ठरलेलं आहे. कारण आता सुद्धा आम्ही या मागच्या काळामध्ये जितकी शक्य होती तितकी कामं ताकदीने करण्याचा प्रयत्न केलाय. भविष्याच्या काळामध्ये शेवटी आणे पठार भागाची भौगोलिक परिस्थिती ही आपण नाकारू शकत नाही. शेवटी निसर्गाच्या पुढे सुद्धा जाण्यासाठी आपल्याला काही मर्यादा त्या ठिकाणी असतात, परंतु शासनाच्या माध्यमातून आदरणीय शरदत्ता सोनवणे फार मोठ्या प्रमाणावरती संघर्ष करताय. मला एक दिवस खात्रीने वाटतो की आणेकरांचं पठार भागातील सर्व जे काही गाव आहेत, आणि असेल पेंदरा, नळवणे, शिंदेवाडी, दोस्तेवाडी, कार्यवाडी, नळवणे, सुरकुलवाडी आणि नवलेवाडी, या सर्व वाड्यांमध्ये मला खात्री आहे की पाणी एक दिवस पोहोचेल. आपल्या सर्वांचा जो काही स्वप्न आहे तो एक दिवस नक्की उजाडेल अशी मला खात्री आहे. एक शेवटचा प्रश्न तुम्हाला घेतोय. मधल्या काळात तुम्ही स्वतःहून खिशातून कामं केलेली आहेत आणि लोकांची सेवा केलेली आहे, तर मला म्हणजे समोरून जे ते टीका होते तुमच्यावरती का पद नसताना हे काम कसं करू शकले
जर कामं केली तर शरददादा सोनवणे यांच्या माध्यमातून केली असतील, पण स्वखर्चातून कामं करणं शक्य नसतं असंही बोललं जाते. याच्यावरती शेवटचं तुम्ही काय सांगाल? हे बघा, मी जनतेमध्ये रमणारा माणूस आहे. जनतेच्या अडचणी सोडत असताना मी जनतेचा आग्रह पाहिला. ज्या ठिकाणी त्यांना तात्काळ आपण निधी देऊ शकतो त्या ठिकाणी आपण निधीच्या माध्यमातून कामं केली, परंतु ज्या ठिकाणी निधीच मिळू शकत नाही तिथं त्यांना दिलासा देण्यासाठी आपण स्वतःच्या दातृत्वातून एक जनतेच्या प्रती असणारी आपली निष्ठा म्हणून त्या ठिकाणी आपण काम करून अनेक ठिकाणी सभा मंडप बांधून दिली, रस्ते करून दिले, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली, झाडांचं वाटप केलं, मोबाईलचे टॅबचे वाटप केले. हे जनतेप्रती असणारं आपलं एक प्रामाणिकता आणि निष्ठा आहे म्हणून हे सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. विरोधकांना ते सुद्धा आतापर्यंत जमलेलं नाही. आज इतके दिवस झाले त्यांना का नाही जमले सगळ्या गोष्टी करायला.